राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आताची सर्वात मोठी बातमी संगमनेर तालुक्यातील महसूल विभागातून येते आहे। 3 तलाठी 2 मंडल अधिकारी निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। संगमनेर महसूल विभागातील कारवाईला आता राजकीय रंग येऊ लागलाय। महसूल विभागात नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे। या निलंबनामुळे संगमनेरमधील भूखंड व्यवहार आणि महसूल प्रशासन अधिक चर्चेत आलंय। संगमनेर तालुक्यात प्रशासकीय अनियमितता आणि राजकीय हस्तक्षेपावरून मोठे वादळ निर्माण झालंय। शासनाच्या तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून येलो आणि ग्रीन झोनमधील जमिनीचे बेकायदेशीर तुकडे पाडल्याप्रकरणी 2 मंडल अधिकारी आणि 3 तलाठ्यांना निलंबित करण्यात आलंय। काही दिवसापूर्वी अशीच काही कारवाई करण्यात आली होती। यामध्ये 5 जणांचे निलंबन करण्यात आले होते। आतापर्यंत 10 जणांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळल्याने या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली असून यामध्ये राजकीय हेतू असल्याचा आरोप देखील केला जातोय। प्राप्त माहितीनुसार मंडल अधिकारी बाबाजी जेडगुले समनापूर व इरप्पा आप्पा साकूर, तलाठी रोहिणी कोकाटे, तलाठी आलोकचंद्र चिंचुलकर, तलाठी धनराज राठोड या 5 महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समोर येत आहे। या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या महाराष्ट्र जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जातोय। महाराष्ट्रात लहान तुकड्यांमध्ये जमिनीचे विभाजन करण्यास मनाई आहे, जेणेकरून मोठ्या जमिनीचे एकत्रीकरण होऊन शेतीचे संरक्षण व्हावे। मात्र या अधिकाऱ्यांनी ग्रीन झोनमधील जमिनीचे बेकायदेशीर तुकडे पाडले आणि नियमांचे उल्लंघन करून रेखांकन केले। यामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही असा देखील आरोप केला जातोय। या कारवाईमुळे महसूल विभागात असंतोष निर्माण झाला आहे। विशेषतः आतापर्यंत केवळ 10 महसूल कर्मचाऱ्यांवरच कारवाई झाली असून यात काही मोठ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे देखील समोर येत आहे। या अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय असे उद्योग होऊ शकत नाही असे देखील बोलले जात आहे। काही अधिकाऱ्यांना या कारवाईतून वगळण्यात आल्याचे यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने एका महिला तलाठ्याचे निलंबन रद्द करण्यात आल्याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे। यामुळे या कारवाईला आता राजकीय रंग येऊ लागलाय आणि महसूल विभागात नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे। या निलंबनामुळे संगमनेरमधील भूखंड व्यवहार आणि महसूल प्रशासन अधिक चर्चेत आलं आहे। पुढील काही दिवसात या प्रकरणाचे आणखी काही पैलू समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।